पुणे किशोर मोगल लिखित आरक्षण या कादंबरीचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक विवेकवादी विचारवंत श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले। या कादंबरीतून मेहतर वाल्मिक समाजाच्या जीवनावर आणि त्यांच्या आजच्या सामाजिक स्थितीवर प्रकाश टाकण्यात आला। लेखक किशोर मोगल यांनी निवडणुकीत आपल्या मतांद्वारे निकाल फिरवता येईल इतकी लोकसंख्या नसल्याने शासन स्तरावर या समाजाची कोणीच दखल घेत नाही आणि राजकीय पक्ष फक्त सत्ता कारणातच गुंतलेले असल्याने या मागास समाजाला दोन्हीकडून उपेक्षाच सहन करावी लागत आहे हे निदर्शनास आणून दिले। असे अनेक प्रश्न आहेत पण ऐकून घ्यायला कोणाला सवड नाही ही व्यथा मांडली। यावेळी लेखिका पत्रकार प्राध्यापक रुपाली अवचरे यांनी समाजात आजही जातीभेद जिवंत असल्याचे अनेक घटनांमधून दिसून येत असल्याने या समाजात वैचारिक परिवर्तन होणे गरजेचे असल्याचे नमूद केले। लेखक समीक्षक विजय लोंढे यांनी काळानुसार बदल स्वीकारण्यातच शहाणपण आहे हे लक्षात घ्यावे असे स्पष्ट शब्दात सांगितले। सामाजिक क्षेत्रातील श्री काशीनाथ गायकवाड, राजेश गाडे, नरेश जाधव, शैलेंद्र जाधव, दिनेश चौहान, महिला मंडळांतर्फे शकुंतला चव्हाण, दिनेश चव्हाण, महिला मंडळातर्फे शकुंतला चव्हाण, मेहताब दीदी, कमल मोगल आदी उपस्थित होते। प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना श्रीपाल सबनीस यांनी या समाजाला प्रमुख प्रवाहात आणण्यासाठी शासनाने आरक्षण जरी दिले असले तरी समाज आणि शासन दोन्हीकडून हा समाज फक्त आणि फक्त सफाई कामासाठीच राखीव ठेवला गेला असल्याचा समज करून घेतला आहे। हे पूर्णपणे चुकीचे आहे। यासाठीच या समाजाचे संघटित होऊन या गलिच्छ पेशाविरुद्ध बंड पुकारण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले। त्यांनी सन्मानित उपजीविकेसाठी लघु उद्योगधंद्यात प्रयत्न करावेत असा वडिलकीच्या नात्याने सल्ला दिला। आर्थिक महामंडळाकडून अर्थपुरवठ्यात होणाऱ्या गडबडी, एजंटांकडून होणारी फसवणूक टाळत विकास घडवण्यासाठी शासनाकडून स्वतंत्रपणे मेहतर वाल्मिक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना होण्याची गरज व्यक्त केली। स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून विकासासाठी या समाजाने विशेष संधी गेली तरी बरेच काही साध्य होऊ शकेल असे वाटते। तसेच या समाजाची गलिच्छ पेशातून सुटका करण्यासाठी त्यांना उद्योजक बनवण्यासाठी शासनाने जरी योजना आणली असली तरी त्याची यंत्रणा आणि एजंट यांनी सगळ्या रकमा लाटल्याचे दिसून येत आहे। शासनाच्या तिजोरीतून लाखो रुपये खर्च होत आहेत तरी देखील शासकीय योजना फलरूप का होऊ शकत नाही हे पाहायलाही कोणाला सवड नाही याचे आश्चर्य वाटते। शासनाच्या नवीन धोरणामुळे शासकीय नोकऱ्या उपलब्ध होऊ शकत नाही। नोकरी वाढत असली तरी कायमच्या नोकरीची खात्री म्हणून नवयुवकांना परत सफाई कामगार म्हणून पद द्यावं लागते। अशी स्थिती असेल तर ही स्थिती लाजीरवाणी म्हणावी लागेल। जे तरुण राजकीय पक्षाचे काम करत आहेत त्यांना आजपर्यंत कोणत्याही शासकीय समितीत स्थान मिळू शकले नाही हे स्पष्ट दिसत आहे। आज ना उद्या आपल्याला किमान नगरसेवक होण्याची संधी मिळेल या आशेवर ते राबत आहेत। त्यांना राजकीय पक्ष केवळ सत्तेची उचलण्यासाठी वापरत असेल तरी अनेक संधी मिळणार तरी कधी हे समजू शकत नाही। अनेक असे प्रश्न आहेत त्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला आहे। या जे दिसून आले ते 100% बरोबर आहे असा माझा मुळीच दावा नाही। काळाच्या ओघात जगात सगळे बदल घडत असताना या समाजात मात्र बदल दिसत नसेल तर असे का हा प्रश्न मात्र अस्वस्थ करणार आहे। मैडम जाने का है उसमें पंडित काम लिया मैडम जाना चाहती आहे, परंतु आमच्यासाठी किंवा मराठी साहित्यामध्ये हा विषय खरंच नवीन आहे। कारण ज्या वेगवेगळ्या जातींना दलित म्हणून अस्पृश्य म्हणून समजलं गेलं, समाजाच्या बाहेर ठेवलं गेलं, गावकुसा बाहेर ठेवलं गेलं, खरं तर काही चूक नसताना हिंदू समाज व्यवस्थेनं किंवा वर्ण व्यवस्थेनं या समाजाला एक तर हीन म्हणून लेखलं, उपेक्षा केली, अवहेलना केली। या समाजाचं दुःख, वेदना, समस्या आणि त्यांना पुढे उन्नयन करायचं असेल तर त्याच्यासाठीचा मार्ग म्हणजे शिक्षण। ह्या सगळ्याचं मार्गदर्शन किंवा या सगळ्याचं दर्शन मोगल सरांनी या कादंबरीतून घडवलेलं आहे आणि म्हणूनच मला त्यांचं अभिनंदन करावंसं वाटतं। खूप चांगल्या विषयावर खूप चांगली कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे। गिरीधारी नावाचा व्यक्ती आणि त्याचा जीवन प्रवास आणि तो मांडत असताना म्हणजे एका मेहतर समाजातला माणूस जेव्हा सरकार त्याचपैकी हा विषय आहे। पण नंतर त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी स्पष्ट केलं की तसं नाही, आरक्षण हा जो विषय आहे तो वेगळ्या अर्थाने मांडण्याचा प्रयत्न केला। आणि मग मलाही त्याला स्वाभाविकपणे असं वाटतं आरक्षण म्हणजे आपल्या ज्या राखीव जागा आहेत त्या राखीव जागांच्या संदर्भात अनेक शंका कुशंका किंवा वाद प्रवाद असे अनेक प्रसंग आपण पाहिले।
त्याच्या पुस्तकाच्या एका भागामध्ये त्याने शासकीय जावं हा एक त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि खरंच आहे की त्या काळामध्ये जेव्हा नोकऱ्या मिळायच्या तर मग त्यांना असं वाटतं हे काय सरकारी नोकर जावई आमचं काय कोण वागडं करणार, अशा करिता एक तो काळ मी पण भोगलेला आहे, अनुभवलेला आहे. मला सगळ्यात महत्वाचं आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की किशोर मुघल साहेब यांनी आदरणीय लेखक किशोरजी मुघल यांच्या आरक्षण या कादंबरीच्या निमित्ताने, या प्रकाशनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक, ज्यांच्यावर आम्ही घडलो, ज्यांच्याकडे पाहून आम्ही खऱ्या अर्थाने बोलायला लागलो, असं आमचं श्रद्धास्थान, ज्यांच्या शुभहस्ते हा प्रकाशन सोहळा झाला, ते 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्यांना हयात अध्यक्ष असं म्हटलं जातं, ते आदरणीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सर. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती, सत्कारमूर्ती, कारण त्यांच्यामुळे आपण इथे उपस्थित आहोत, ते किशोरजी मुघल सर. त्याचबरोबर यशोदी पब्लिकेशनच्या आमच्या साहित्यिक भगिनी रुपालीताई, कार्यक्रमाचे अध्यक्ष, व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर. प्रभावित हम इसलिए हुए कि किताब को तो पढ़ना है अभी, लेकिन आरक्षण इस शब्द पे से बहुत कुछ समझता है, लेकिन उसके विमोचन के लिए जो यहाँ पर मेहमान पधारे हैं वो केवल एक साहित्यिक मंडल के अध्यक्ष ऐसा नहीं है. तो आज के दौर में पुरोगामी विचार लेकर समाज, सरकार और एक जो द्वंद्व चल रहा है उस द्वंद्व के सेनानी है श्रीपाल सबनीस सर. इसलिए उनका महत्व मुझे बहुत, साथ ही जिन्होंने प्रकाशन किया है किशोर मुघल जी को, उनका भी आभार हम पंचायत की तरफ से प्रकट करते हैं. और किशोर मुघल जी एक अभूतपूर्व आरक्षण या कादंबरीचे लेखक, प्रतिभावंत, सात्विक, सोज्वळ, अभ्यासू अशा प्रकारचे कादंबरीकार सन्माननीय किशोरजी मुघल, यशोदीपच्या प्रकाशिका, समीक्षक, अभ्यासक माझ्या भगिनी रुपालीताई अवचरे, अनेक पुस्तक, कविता लिहिणारे, उत्तम सूत्रसंचलन करणारे आणि पुस्तकाची समीक्षाही तितक्या समर्थपणे करणारे आमचे स्नेही सन्माननीय विजयजी लोंढे. या कार्यक्रमाचं संचलन जे अर्थपूर्णरित्या करत आहेत. प्रारंभी त्यांनी प्रस्ताव इतकं सुंदर केलं हिंदीमध्ये की अशा इकडल्या अज्ञानी अशा प्रकारच्या वस्तीमध्ये इतका स्पार्क एका सूत्रसंचलकामध्ये आहे, हे पाहून मला आश्चर्य वाटलं. ते सन्माननीय साळुंखे, धन्यवाद. मुघल यांचे जावाई, त्यांचे कुटुंबीय आणि ज्यांचं भाषण झालं ते काँग्रेसमध्ये मला वाटतं आपण उपाध्यक्ष काहीतरी आहात, सचिव आहात, तर ते सन्माननीय चव्हाणजी अभ्यासपूर्ण भाषण आणि त्यातले ज्वलंत मुद्दे, त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले हे मेंदूला झिंझिण्या आणतातच, पण काळजालाही घरं पाडत जातात. अशा प्रकारची प्रश्नांची मांडणी आमच्या चव्हाण भाऊनी केलेली आहे. आणि हे सगळं समांतर या किशोरजीच्या पुस्तकाच्या निमित्तानं ही मांडणी झाली आहे.